Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर दाद कुणाकडं मागायची अशी एक म्हण आहे जी तंतोतंत खरी सुद्धा आहे. मात्र हल्ली सोशल मीडियाच्या जगात दाद मागायला थोडी स्पेस शिल्लक आहे. मात्र दाद मागितल्यानंतर आणि राजानं दखल घेतल्यानंतरही सिस्टम कशी काम करेल याची मात्र गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाहीये. त्याचं कारण आहे लातूरमधला व्हायरल झालेला व्हिडिओ. थांबा भाऊजी, थांबा थांबा थांबा. का करणार? आणि का होतं झोपला साहेब कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कस कवा? आता शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आहोत झोपला आता कसं करा ह्या गोष्टीचं. सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली. शेतात मशागत करण्यासाठी बैल नसल्यानं खांद्यावर जू घेऊन एक महिला नांगरणी करते, तिथं काम करते असं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. सरकारने याची दखलसुद्धा घेतली. मात्र पुढं जे झालं त्याची आता नव्यानं चर्चा होते आणि विचार करायला भागसुद्धा पाडलं जात आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याला ही पूर्ण स्टोरी समजायला मदत होईल. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत. आता ही स्टोरी सुरुवातीपासून आपण थोडक्यात जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुका आहे आणि त्यातलं बोंबळी नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये हौसाबाई गायकवाड आणि काशीनाथ गायकवाड हे शेतकरी जोडपं राहतंय. थोडीफार जमीन आहे, त्या जमिनीमध्ये कसून ते आपला उदरनिर्वाह करतायत. त्यांच्याकडे 2 बैल होती. त्यातला एक बैल जो आहे तो वीज पडून दगावला आणि बैल दगावल्यानंतर एकच बैल शिल्लक राहिला. मग करायचं काय? पैसे नाहीत, परिस्थिती हालाकीची. मग काय केलं तर हौसाबाईंनी स्वतःला जोखडाला जुंपून घेतलं आणि मग त्याचा कोणीतरी व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती पोस्ट केला. त्यानंतर गायकवाड यांच्या या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासातच बैल आणि त्यांचा जो बैल दगावला होता त्या दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा देण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. फडणवीसांच्या आदेशानंतर प्रशासन अतिवेगानं कामाला लागलं आणि त्या जोडप्याला बैल देण्याची प्रोसेस सुरू झाली. या प्रोसेसची चर्चा सुरू झाली आणि प्रशासनावर कौतुकाचा वर्षावसुद्धा झाला. अधिकारी स्वतः बैल घेऊन त्यांच्या बांधावरती पोचले आणि असं म्हटलं जाऊ लागलं की मुख्यमंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळं आता काशीनाथ आणि हौसाबाईंचा संघर्ष कमी होईल. मात्र यानंतर जे झालंय ते भयंकर होतं. गायकवाड दाम्पत्याला दिलेला हा बैल मरतुकडा निघाला. लातूर जिल्ह्यातल्या एका गोशाळेतून हा बैल देण्यात आला होता. मात्र हा बैल अशक्त आणि आजारी असल्यानं शेतातील मशागतीची कामं करत असतानाच खाली बसायला लागला. यामुळं गाजावाजा करत केलेल्या या मदतीमुळं शेतकऱ्यांची पुन्हा तारांबर उडाल्याचं चित्र दिसून येतंय. शासनाकडून दिलेला हा बैल मरतुकडा निघाल्यानं आता याच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आता गायकवाड जोडप्यासमोर उभा राहिला आणि शासनानं याची दखल घेऊन दुसरा बैल द्यावा अशी विनंती या दोघांनीही केली. आता पुन्हा या व्हिडिओची चर्चा होऊ लागली आणि याची दखल पुन्हा मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ लागले आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय केलं हे तर जाणून घेणार आहोतच. मात्र जिल्हा आपत्ती विभागाकडून 32,000 रुपयांची मदत जो बैल दगावला होता त्यासाठी या शेतकऱ्याला देण्यात आली होती. मात्र आता हा प्रकार जो आहे म्हणजे मरतुकडा बैल जो हा शेतकऱ्यांना देण्यात आला होता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. याचं कारणही तसंच होतं कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार 50,000 रुपयांची मदत आणि बैल खरेदीसाठी दुसरे 50,000 रुपये आणि दुसरा बैल जो आहे तो बाजारातून खरेदी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि त्या रकमेची सुद्धा घोषणा मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यासाठी केलेली आहे. आता तरी या शेतकऱ्याची हेळसांड थांबेल असं चित्र निर्माण झालेलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या शेतकऱ्यांना
त्रास सहन करावा लागला आहे त्याची मात्र आता पुन्हा चर्चा होताना दिसते. आपलं मत या संदर्भात काय आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.